शासकीय वसतिगृहातील 40 ते 50 विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा, 6 विद्यार्थ्यांची प्रकृती चिंताजनक. शहादा प्रतिनिधी. शहादा येथील समाज कल्याण विभागाच्या शासकीय निवासी वसतिगृहात रात्रीच्या जेवणानंतर सुमारे 40 ते 50 विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना घडली. जेवणानंतर विद्यार्थ्यांना उलट्या, मळमळ आणि अस्वस्थता जाणवू लागल्याने त्यांना तातडीने शहादा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार रात्रीच्या जेवणात शेवग्याची भाजी, भात आणि पोळ्या देण्यात आल्या होत्या. जेवण केल्यानंतर काही वेळातच अनेक विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडू लागली. यापैकी 6 विद्यार्थ्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी खासगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच विद्यार्थ्यांच्या पालकांनी ग्रामीण रुग्णालयात मोठी गर्दी केली. वसतिगृहात निकृष्ट दर्जाचे अन्न दिले जात असल्याचा आरोप विद्यार्थी व पालकांनी केला आहे. तसेच तक्रार केल्यास दमदाटी केली जात असल्याचाही गंभीर आरोप करण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळताच प्रांताधिकारी दीपक गिरासे, वैद्यकीय अधिकारी तसेच संबंधित प्रशासकीय अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. विद्यार्थ्यांच्या प्रकृतीची पाहणी करून संपूर्ण घटनेची चौकशी सुरू करण्यात आली आहे. या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करून विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्यांना शिक्षा द्यावी अशी मागणी पालकांनी प्रशासनाकडे केली आहे. सध्या सर्व बाधित विद्यार्थ्यांवर उपचार सुरू असून प्रशासनाकडून पुढील तपास सुरू आहे. ई-मराठी न्यूज नेटवर्क, शहादा प्रतिनिधी कौस्तुभ मोरे. तुम्हाला माहिती मग कुणाला माहिती मग त्यांना तुम्ही पण पाहताय सर ते सर कसे बोलले तुम्हाला प्रत्येक माऊली म्हणे तुम्हाला भेटून दिलं का नाही आम्ही शांतता ऐकून तर घ्या. त्या मुलांना आम्ही जेवणाची व्यवस्था करतोय. आता सगळं व्यवस्थित तर तुम्ही प्लीज ऐकून घ्या. तुम्ही प्लीज बसून घ्या आणि ज्यांना मुलांना भेटायचं बसून माझं नाव मनोहर वाशिंदे. मी निवासी नवबुद्ध मुलांची शासकीय निवासी शाळा मोजेला शिकत होतो. मी तिकडे आम्हाला चांगलं जेवण नाही मिळत होतं. आम्ही ना आंदोलन केलं मुलांनी मिळून सर्वांनी. मग ते सर्व आले होते. मग सरांनी काय केलं, हो म्हणे चांगलं जेवण देऊ म्हणे. ते द्यायला लागले. 15 एक दिन दिले त्यांनी चांगलं जेवण. पण आता असं बदला घेतला. एक मुलगाला वॉमिट होत आहे, कोणाचं पोट दुखत आहे, प्रशिरस. आम्ही त्यांचं काही केलं की नाही. आज जेवायला काय होतं? आज शेवग्याच्या शेंगा, भात, पोळी. आज सामाजिक न्याय विभागामार्फत नवबुद्ध घटकांसाठी जे काही हॉस्टेल चालवले जाते शाळेमध्ये, त्या शाळेमध्ये विषबाधा झालेली आहे आणि अंदाजित 50च्या वरती आकडा असा प्राथमिक आकडा आलेला आहे. तर सदर जे काही कोणी यामध्ये कोणी दोषी असतील, कोणी जेवण बनवणारे असतील, कोणाची त्याच्यामध्ये निष्काळजीपणा केलं असेल आणि कोणी जो काही ठेकेदार आहे ज्याने हे पोषण आहाराचे टेंडर घेतलंय त्याच्यावर आणि जे कोणी याच्यामध्ये ज्यांनी निष्काळजीपणा केलं असेल त्यांच्यावर गंभीर स्वरूपातले गुन्हे दाखल झाले पाहिजे. एका लहान पोरांच्या जीवाशी खेळणारा असा हा नराधम हा व्यक्तीला असल्या प्रकारचे टेंडर शासन देऊच कसं शकतं. आणि याच्या आधीही त्या पोरांनी त्यांच्या विरोधात आंदोलन केलं होतं. अशा प्रकारच्या बातम्या लोकांमध्ये व्हायरल होत आहेत, बातम्या पसरवल्या जात आहेत. म्हणजे लोकांमध्ये असा मेसेज आहे. म्हणून माननीय SP मॅडम, माननीय कलेक्टर मॅडम आणि सामाजिक न्याय विभागाचे मंत्री आदरणीय संजय शिरसाट साहेब यांनी याची त्वरित दखल घेऊन त्यांच्यावर कडक शासन द्यायला पाहिजे. अशा प्रकारची मागणी आम्ही सर्व शाळेच्या वतीने, सामाजिक राजकीय संघटनेच्या वतीने आम्ही करत आहोत.
जेवणात काय होतं? काय काय जेवण होतं? शेवगा शेंगा निवासी नवबद्ध विद्यार्थ्यांच्या निवासी हॉस्टेलला सुमारे 20 ते 25 विद्यार्थ्यांना अन्नातून विष बाधा झाली आहे. तर आमची मागणी आहे जे गरीब घरातले पोरं आहेत जे अत्यंत हालाकीच्या परिस्थितीतून आई वडील त्यांना इथे शिकवायला पाठवतात अशा विद्यार्थ्यांच्या जीव धोक्यात टाकून एकदम अतिशय निकृष्ट अतिशय खालच्या पातळीचं अन्न स्वयंपाक जेवण तिथे बनवलं जातं. हा पहिला प्रकार नाही, यापूर्वीही असे प्रकार वारंवार होत आहेत. 25 ते 30 विद्यार्थ्यांपैकी सुमारे 8 ते 10 विद्यार्थ्यांची प्रकृती अतिशय गंभीर असून अत्यवस्थ असून त्यांना खाजगी रुग्णालयात दाखल केले आहे. शासन समाज कल्याणावर खर्च करतो. शासन त्यांच्या जागेवर योग्य असून खाली जे आहेत रेक्टर असतील मेसचा ठेका कोणाला दिला असेल माझं मत आहे की त्यांच्यावर त्यांची चौकशी व्हावी, त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावे अशी विनंती करतो. आंदोलन केलं होतं जेवणाच्या बाबतीत. आता 8 दिवसापूर्वी तशा प्रकारचे बिलकुल 8 दिवसापूर्वी त्यांनी आंदोलन केलं. त्या ठेकेदाराने त्यांची शाळी बोलली होती. त्या ठेकेदाराने नवीन म्हणजे 50 गावाची 50 पोरं येतात म्हणे, तर त्यांची जेवणाची चव त्याची वेगळी असते आणि आपल्या इथं एकत्रित जेवण बनतं म्हणून ते चवमध्ये बदल होत होता. आम्ही त्या पोरांचे म्हणजे तशा प्रकारचे आंदोलन करून लहान पोरांनी आंदोलन करून ते ठेकेदार दखल घेतली नसेल तर त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे. त्याच्यावर गंभीर स्वरूपात गुन्हे दाखल झाला पाहिजे. मी हा विषय मॅडम ठेकेदार धुळ्याचे मॅडम काय आम्हाला नाही माहिती. म्हणजे जेवण ज्यांनी टेंडर घेतलं जेवण बनवायचं टेंडर घेतलं तो ठेकेदार. हॅलो हा सर दलित वसतिगृहामध्ये ज्या मुलांना विषबाधा झाली पहिल्याने तो कोण हरामखोर आहे तो वार्डनला सस्पेंड केलं पाहिजे आणि या मुलांची काळजी घेऊन यांना लवकरात लवकर त्यांच्या रिपोर्टिंग करून त्यांना इलाज झाला पाहिजे. आणि इथले कोण कर्मचारी ते पोलीसवाले ते जाव देत नव्हते, या महिला उभे होते. आम्ही वाद घातला मध्ये SP मॅडमांना सांगितलं, PI पाटील साहेबांना सांगितलं, तेव्हा ते 5-5 मुलांना बाहेर आणून ते सुखरूप आई वडिलांना भेटायला सांगतायत. इथं जे कर्मचारी आहेत जे हजर नाहीत इथं वेळोवेळी निवेदनं देऊन इथं सुरक्षेचा मोठा प्रश्न आहे. इथं निवासी शाळा आहे, इथं कर्मचारी हजर नसतात. ज्याच्या कोणी या कर्तव्यात कसूर केला असेल, हरगर्जीपणा केला असेल, निकाळजीपणा केला असेल त्याला निलंबित न करता त्याला बडतर्फ केलं पाहिजे अशी आमची मागणी आहे. आम्ही या निवासी शाळेमध्ये भेट दिली असता इथं सर्व पालक आई वडील एकदम भीतीचे वातावरण आहे, दहशतीचे वातावरण आहे. त्यांना लवकरात लवकर त्यांचं स्टेटमेंट करून त्यांचा विलास करून त्यांच्यावर उपचार करून त्यांच्या आई वडिलांना त्यांची भेट घेऊन त्यांना सुखरूप आहेत का असं ते जबाबदार वक्तव्य आणि ते त्यांना त्यांच्या ताब्यात देऊन त्यांची विचारपूस करून त्यांना ते वेळेवर उपचार दिल्याबद्दल त्या डॉक्टरांवर त्याचा रिपोर्ट त्यांच्या हातात दिला पाहिजे. आणि इथं जे कर्मचारी नसतील ज्यांनी हलगर्जीपणा केला असेल त्यांना तात्काळ कारवाई केली पाहिजे असं आम्ही या SP मॅडम आणि आजच्या या PI साहेब आहेत आणि कलेक्टर मॅडम असतील त्यांना असं निवेदन करतो की जर इथले कर्मचाऱ्यांवर कारवाई झाली नाही तर उद्यापासून इथं आंदोलन छेडण्यात येईल. आज नवबुद्ध अनुसूचित जमातीच्या शाळेमध्ये संध्याकाळी अन्नामध्ये मुलांना विषबाधा झाली. तर विषबाधा झाली म्हणजे निवासी भोजन शाळेची याच्यामध्ये संस्थेमध्ये यांचे पालक कोणी नाही, इथं शाळा चालवणारा कोणी, जेवण देणारा कोणी यांना माहीत नाही.
आता इथं हजारोच्या संख्येने पब्लिक आली आहे आमच्या पाल्यांना काय झालं म्हणून तिथं जबाबदार व्यक्ती कोणीच नाही. आम्हाला पाल्यांना भेटायचं आहे आणि तुम्ही भेटू देत नाही. एक मोठी शोकांतिका आहे. जर विद्यार्थ्यांना कमी जास्त झाली तर या ठिकाणी एक मोठं आंदोलन केलं जाईल. जबाबदार व्यक्तींना सस्पेंड केलं पाहिजे, त्यांना जाब विचारला पाहिजे. फॉरेन्सिक टीम आली, त्यांचा रिपोर्ट अहवाल लवकरात लवकर बाहेर निघाला पाहिजे की विद्यार्थ्यांना कोणत्या अन्नामध्ये विष बाधा झाली हे आम्हाला कळलं पाहिजे. सामान्य जनतेचा आवाज थेट तुमच्यापर्यंत. ई मराठी न्यूजच्या ताज्या बातम्या आणि नवनवीन अपडेट्स मिळवण्यासाठी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा लगेच.